विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात या 4 इंजिनांवर आधारित अर्थसंकल्प वित्तमंत्र्यांनी केला सादर. मध्यम वर्गाला मोठा दिलासा. भांडवली उत्पन्नासारखे स्रोत वगळता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. प्रमाणित मानक वजावटीची मर्यादाही 75,000पर्यंत वाढवली. विकसित भारताचा पाया मजबूत करणारा आणि मध्यम वर्गाच्या हातात पैसा देत त्यांना विकासाचा भागीदार बनवणारा अर्थसंकल्प. पंतप्रधानांची प्रतिक्रिया. विकास इंजिनांचे इंधन म्हणून सुधारणांचा प्रस्ताव. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कररचनेत मोठ्या सुधारणा. येत्या आठवड्यात नवं प्राप्तिकर विधेयक मांडण्याची घोषणा. 36 जीवनरक्षक औषधांना सीमाशुल्कातून वगळलं. 12 महत्त्वपूर्ण खनिजांसह चर्मोद्योग, मत्स्योद्योग, रेल्वे उद्योगांनाही करातून सूट. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसह डाळ उत्पादन आत्मनिर्भरता अभियान आणि फळं तसंच भाज्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रमाची घोषणा. कापूस उत्पादकतेवरही विशेष भर. राष्ट्रीय मॅन्युफॅक्चरिंग अभियानासह भारताला जागतिक खेळणी केंद्र करण्यासाठी नव्या योजनेची आणि पादत्राणे तसंच चर्म उत्पादन क्षेत्रासाठी नव्या योजनेची घोषणा. राज्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्ज स्वरूपात मदत देण्यासाठी 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद. विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 74%वरून 100%पर्यंत वाढवली. हप्त्यांची संपूर्ण गुंतवणूक भारतात करणाऱ्या विमा कंपन्यांनाच मिळणार लाभ. 1 कोटी गिग कामगारांसाठी ई श्रम पोर्टलवर नोंदणी. पीएम जन आरोग्य योजनेचा लाभ हे या अर्थसंकल्पाचं एक वैशिष्ट्य. स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरवर संशोधन आणि विकास करण्यासाठी 20,000 कोटी खर्चून अणुभट्ट्या अभियान प्रस्तावित. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी स्वामीह योजनेअंतर्गत 15,000 कोटी रुपयांची तरतूद. भारताची प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुविहित करणारा अर्थसंकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 10 सुवर्ण, 17 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह 38 पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदक तालिकेत 3ऱ्या क्रमांकावर. नमस्कार.